नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या काही मुलांचं फिजिकल चुकणार होतं, आता त्यांचं फिजिकल हे चुकणार नाही, तुम्हाला परत फिजिकल हे देता येणार आहे। तर ही तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर बघा, आता काही मुलांचं काय होत होतं, ज्यांचं वेगवेगळ्या घटकांचं ग्राउंड हे कधी मागे पुढे येत होतं आणि अंतर डिस्टन्स खूप असल्यामुळे त्यांना दुसऱ्या ग्राउंडसाठी जाणं हे शक्य होत नव्हतं। त्यामुळे त्यांचं दुसरं ग्राउंड हे चुकणार होतं। पण आता तसं काही होणार नाही आहे। तुमचं कुठल्याही प्रकारचं ग्राउंड हे चुकणार नाही आहे। तुम्हाला जे काही ग्राउंड तुम्हाला देता आलं नाही आहे वेळेवर, ते नंतर तुम्हाला परत एक संधी दिली जाणार आहे आणि तुमचं ग्राउंड हे वेळेस तुमच्या दुसऱ्या संधीमध्ये तुमचं ग्राउंड हे घेतलं जाणार आहे। तर ही तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, जेणेकरून तुमचे मैदानी चाचणी ही चुकणार नाही आणि तुमचं वर्दीचं स्वप्न देखील हे पूर्ण होईल यावर्षी। तर बघा, काय आहे संपूर्ण माहिती, काय शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, तुम्ही येथे बघू शकताय, ही जे काही प्रेस नोट जाहीर झालेली आहे ती बघा, पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा, पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघून घेऊया। पोलीस अधीक्षक जालना घटकाची पोलीस शिपाई भरती 2024-25 प्रक्रियेत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी विहित वेळापत्रकानुसार दिनांक ती 11 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सर्वे नंबर 488 जालना येथे घेण्यात आली होती। पण काही मुलांना काही शक्य झालं नव्हतं ती मैदानी चाचणी वेळेवर पूर्ण करणे। तर बघा, त्यांना दिनांक 11/2/2026 ते 18/2/2026 या कालावधीमध्ये शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरता गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की आपणास पोलीस शिपाई भरती 2024-25 प्रक्रियेतील शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता एक शेवटची संधी देण्यात येत असून ती दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सर्वे नंबर 488 जालना येथे उपस्थित राहावे व त्यानंतर जर तुम्ही दिलेल्या या तारखेवर तुम्ही गैरहजर राहिलात तर नंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार हा केला जाणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। तर बघा मित्रांनो, कसं असतं, आता काही मुलांचं वेगवेगळ्या कोणी पोलीस शिपाईसाठी सुद्धा फॉर्म भरलेला असतो आणि चालकसाठी सुद्धा फॉर्म भरलेला असतो, वेगवेगळ्या घटकातून फॉर्म भरलेला असतो। तर त्यांचं ग्राउंड हे कधी कधी लगोपाठ आलेलं असतं एकामागे एक। पण जे काही ग्राउंड आहे त्यांचं म्हणजे डिस्टन्स खूप, मैदानाचा डिस्टन्स हा खूप असला तर त्यांना ते मैदानी चाचणी देणं हे शक्य होत नाही। पण त्यांचं आता मैदान चुकणार नाही आहे। शासनाने याच्यावर चांगला तोडगा काढलेला आहे आणि ज्या उमेदवारांचं मैदानी चाचणी ही चुकलेली आहे त्यांना शेवटची एक संधी म्हणून ही संधी देण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं तुम्ही या संधीचं सोनं करायलाच हवं, जेणेकरून तुमचं यावर्षी वर्दीचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे। आता ही झाली जालना जिल्ह्याची बातमी। अशाच बऱ्याच जिल्ह्यांच्या बातम्या, प्रेस नोट देखील जाहीर झालेल्या आहेत आणि बऱ्याच उमेदवारांना ही संधी देखील देण्यात आलेली आहे। तर ज्या जिल्ह्यांचं अजून काही वेळापत्रक जाहीर झालेले नसेल, जर ज्यांचं काही मैदान चुकलेलं असेल, तर अशा उमेदवारांनी जे काही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर मेल करायचा आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेल जर केला तर शासन याच्यावर सुद्धा नक्कीच तोडगा काढेल अशी मला आशा आहे। कारण शासन असे उमेदवारांचं काही नुकसान होऊ देणार नाही आहे। त्यामुळे ते ज्यांना अजून कोणत्या जिल्ह्यांना संधी दिली नसेल पण त्यांना पुढे संधी ही नक्कीच देतील अशी मला आशा आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। आणि आपल्या चॅनलला, टेलिग्राम चॅनलला जॉईन देखील करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन PDF म्हणा किंवा असेच काही प्रेस नोट असतील, काही GR असतील, ते तुम्हाला तेथे सविस्तरपणे बघायला मिळतील। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन नक्की करा। धन्यवाद।